पार्ट्स ऑफ स्पीच मिस्ट्री गाईड शब्दांची जाती, व्याख्या, प्रकार आणि वापर. इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेत वाक्यात येणाऱ्या शब्दांच्या कार्यावरून त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांची जाती असे म्हणतो. इंग्रजी व्याकरणामध्ये एकूण 8 मुख्य शब्दांच्या जाती आहेत. जर आपल्याला वाक्य अचूकपणे तयार करायचे असेल आणि त्यांचा योग्य अर्थ समजून घ्यायचा असेल तर या 8ही जातींचा सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. मास्टर ओव्हरव्ह्यू शब्दांच्या 8 जाती संक्षिप्त आढावा. पार्ट्स ऑफ स्पीच नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. नाउन नाम. नाउन म्हणजे नाम, व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाम, नेमिंग वर्ड्स. प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द रिप्लेसेस ॲज अ नाउन. वर्ब. क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद, क्रिया किंवा स्थिती दर्शवणारा शब्द. ॲक्शन स्टेट्स वर्ड्स. ॲडजेक्टिव्ह. विशेषण. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा. डिस्क्राइब्स अ नाउन. ॲडजेक्टिव्ह हा नामाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्याला विशेषण असे म्हणतात. प्रिपोजिशन. शब्दयोगी अवयव. स्थान किंवा संबंध दर्शवणारा. शोज रिलेशनशिप्स. प्रिपोजिशन. शब्दयोगी अवयव, स्थान किंवा संबंध दर्शवणारा शब्द. कंजक्शन. उभयन्वयी अवयव, शब्द किंवा वाक्य जोडणारा शब्द. इंटरजेक्शन. केवळ प्रयोगी अवयव, अचानक भावना व्यक्त करणारा. एक्सप्रेस इमोशन्स. हे आपला 8 कंप्लीट झाले. आता एक डिटेलमध्ये आपण जाऊ. डिटेल्ड गाईड टू पार्ट ऑफ स्पीच. सविस्तर नियमावली व उदाहरणे. नाउन नाम. डेफिनेशन. A noun is the name of a person, place, animal, thing or idea. कोणत्याही व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण किंवा काल्पनिक संकल्पनेच्या नावाला नाम असे म्हणतात. की टाइप्स. प्रॉपर नाउन विशेष नाम, कॉमन नाउन सामान्य नाम, कलेक्टिव्ह नाउन समुदायवाचक नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. पर्सन व्यक्ती. राहुल इज अ स्मार्ट बॉय. राहुल एक हुशार मुलगा आहे. राहुल नाम. प्लेस ठिकाण. दे लिव्ह इन मुंबई. दे लिव्ह इन मुंबई मुंबईमध्ये राहतात. मुंबई नाम. थिंग वस्तू. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. पुस्तक हे नाम आहे. हे आपला झाला आता नाउन. आता प्रोनाउनकडे वळूया. Pronoun सर्वनाम. Definition. A pronoun is a word used in place of a noun to avoid repetition. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. की टाइप्स. पर्सनल नाउन पुरुषवाचक नाम, डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाम दर्शकवाचक नाम, रिलेटिव्ह नेम नाउन प्रोनाउन संबंधी, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नार्थक प्रोनाउन. सब्जेक्ट टाइप. सिंगुलर एकवचन. ही इज अ गुड डॉक्टर. तो एक चांगला डॉक्टर आहे. तो हे सर्वनाम आहे. प्लुरल अनेकवचनी. दे आर प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आहेत. ते हे सर्वनाम आहे. सेल्फ ऑब्जेक्ट. शी प्लेड मी येस्टरडे. तिने काल मला मदत. शी हेल्प्ड मी येस्टरडे. तिने काल मला मदत केली. मला हे सर्वनाम आहे. हे आपला सर्वनाम संपलेलं आहे. आता आपण बोलूया क्रियापद. Definition. A verb is a word that expresses an action, occurrence or a state of being. वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
हे झालं आपलं डेफिनेशन. त्यानंतर की टाइप्स, मेन वर्ब मुख्य क्रियापद, ॲक्शन हेल्पिंग वर्ब सहायकारी क्रियापद, स्टेट लाईन. वर्ब कॅटेगरी, ॲक्शन क्रिया, स्नेहा रन्स व्हेरी फास्ट, स्नेहा खूप वेगाने पळते, पळणे हे मुख्य क्रियापद. स्टेट हेल्पिंग, वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत, आहोत हे सहायकारी क्रियापद आहे. पास्ट ॲक्शन, ही रोट अ वंडरफुल स्टोरी, त्याने एक वंडरफुल स्टोरी लिहिली लिहिली हे क्रियापद आहे. Adjective विशेषण, definition, an adjective is a word that describes or modifies a noun or a pronoun by adding more details. नाम किंवा सर्वनाम विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. की टाइप्स, adjective or quality गुणवाचक, quantity क्वांटिटी संख्या परिमाणवाचक, डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक विशेषण. दिस इज अ ब्युटिफुल फ्लॉवर, ते एक सुंदर फुल आहे. सुंदर हे फुलाचे विशेषण आहे. क्वांटिटी संख्या, आय हॅव 3 पेन्स, माझ्याकडे 3 पेन आहेत. 3 पेनाचे हे पेन किती आहेत? 3 हे विशेषण आहेत.